Hello everyone, welcome to Big Flight the Educational Wings. Today we are going to learn parts of speech. That means शब्दांच्या जाती. आणि त्यामध्ये आपण पार्ट 1 बघणार आहोत टाइप्स ऑफ नाउन. शब्दांच्या जाती किती आहेत तेही बघणार आहोत. आणि टाइप्स ऑफ नाउन मीन्स नामाचे प्रकार. नामाचे किती प्रकार आहेत आणि त्यातून किती महत्त्वाचे आहे, परीक्षेला किती येतात, ह्या सर्वांबद्दल माहिती या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. शेवटपर्यंत बनून राहा. तुम्हाला नक्कीच नॉलेजेबल इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि तुमचं ग्रामर परफेक्ट होणार आहे. लेट्स स्टार्ट. सो स्टुडंट, देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. शब्दांच्या जाती किती आहेत? 8. कोणकोणत्या आहेत? चला बघूया. फर्स्ट, नाउन. नाउन मीन्स a noun is a word that represent a person, place, thing or idea. Nouns can be singular or plural. They can be used as subjects, objects or in a various other sentence role. For example, Sita, the Himalaya, the Ganga, house, table, water, bunch of pen, sugar, etc. That is noun. नाउन म्हणजे काय? एखादी वस्तू, व्यक्ती आणि एखाद्या ठिकाणाला ठेवलेलं किंवा एखाद्या कल्पनेला ठेवलेलं नाव. आणि ते सिंग्युलर पण असतं आणि प्लुरल पण असतं. एकवचनी पण असतं, अनेकवचनी पण असतं. त्याला काय म्हणतात? नाम म्हणजेच नाउन्स. आणि ते ॲज अ सब्जेक्ट म्हणून पण यूज करतात. सब्जेक्ट म्हणजे काय? ग्रामरमध्ये सब्जेक्ट म्हणजे फक्त कर्ता. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. इथे तुम्हाला दिलेलं आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. फर्स्ट इज नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रेपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. सो नाउन, प्रोनाउन, adjective, verb, adverb, preposition, conjunction, interjection. Noun means नाम. Pronoun means सर्वनाम. Adjective means विशेषण. Verb means क्रियापद. Adverb means क्रिया विशेषण. Preposition means शब्दयोगी अव्यय. Conjunction means उभयान्वी अव्यय. इंटरजेक्शन मीन्स केवल प्रयोगी अव्यय. डेफिनेशन बघूया. नाउन मीन्स व्हॉट? नाउन मीन्स a noun is a word that represent a person, place, thing or idea. Nouns can be singular or plural. They can be used as subjects, objects or in a various other sentence role. For example, Sita, the Himalaya, the Ganga, house, table, water, bunch of pen, sugar, etc. Noun म्हणजे काय? की एखाद्या व्यक्तीला, एखाद्या ठिकाणाला, एखाद्या वस्तूला किंवा कल्पनेला ठेवलेलं विशिष्ट नाव. दॅट मीन्स नाउन. नाउन फॉर्म कसे असतात? सिंग्युलर. नाउन सिंग्युलर पण असतात आणि प्लुरल पण असतात. म्हणजेच एकवचनी असतात आणि अनेक वचनी देखील असतात. देन नाउन सब्जेक्ट्स म्हणून पण यूज केलं जातं, ऑब्जेक्ट म्हणून पण यूज केलं जातं आणि व्हेरियस अदर सेंटेन्स रोलमध्ये पण यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल जेंडर और प्रेझेंट पार्टिसिपल. फॉर एक्झाम्पल आता सब्जेक्ट, आता ग्रामर म्हटलं, इंग्लिश ग्रामर म्हटलं की ते सब्जेक्ट म्हणजे फक्त काय? कर्ता. सब्जेक्ट म्हणजे काय घ्यायचा? कर्ता. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. ऑब्जेक्ट मीन्स कर्म. कर्ता म्हणूनही नाम यूज केलं जातं, कर्म म्हणूनही नाम यूज केलं जातं. आणि मी तुम्हाला जसे बोलले, जेरंड आणि प्रेझेंट पार्टिसिपल जसे नामाला काय लागतं? ING. ING युक्त नाम ते असतं. देन एक्झाम्पलमध्ये सीता. सीता काय? प्रॉपर नाउन आहे. द हिमालया काय आहे? प्रॉपर नाउन आहे. द गंगा हाऊस कॉमन नाउन आहे, टेबल कॉमन नाउन आहे, वॉटर
मटेरियल नाऊन आहे. बंच ऑफ पेन कलेक्टिव्ह नाऊन आहे. शुगर मटेरियल नाऊन आहे. असे मी एक्झाम्पल्स दिलेले आहे. आता आपण बघूया प्रोनाऊन. व्हॉट इज प्रोनाऊन? प्रोनाऊन सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? अ प्रोनाऊन इज अ वर्ड that is used in place of noun to avoid repetition. सर्वनाम हे नामाबद्दल ठेवलेलं एक नाम असतं. म्हणजे आपण सीता 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 राम 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 डबल डबल रिपीट न करता आपण राम हा गुणी मुलगा आहे, मग परत आपण राम यूज करणार का? राम हा सद्गुणी मुलगा आहे, राम हा शाळेत जातो, राम हा आंबा खातो, नाही. तर एकदा राम म्हटल्यानंतर आपण त्याला काय म्हणणार आहे? तो हा पुरुष लिंगी असल्यामुळे त्याला आपण म्हणणार आहे ही. काय म्हणणार आहे? ही. राम हा गुणी मुलगा आहे. राम इज व्हेरी टॅलेंटेड स्टुडंट. राम इज व्हेरी ब्रेव स्टुडंट. राम इज व्हेरी क्लेवर बॉय. असं म्हटल्यानंतर त्याच्या जागी आपण काही यूज करणार? ही. ही इज व्हेरी टॅलेंटेड. ही इज व्हेरी क्लेवर. म्हणजेच ही काय आहे? प्रोनाऊन. ही काय आहे? प्रोनाऊन. कॉमन नाउन्स इन्क्लुडेड म्हणजे कॉमन प्रोनाउन्स इन्क्लुडेड ही, शी, इट, दे, वी अँड यू. अँड नाही, इथे अँड यू असं म्हटलेलं आहे. टोटल प्रोनाऊन किती आहे? आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे. हे सगळे काय आहेत? प्रोनाउन्स आहेत. देन नेक्स्ट आहे ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट काय आहे? ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह मीन्स विशेषण. सो व्हॉट इज डेफिनेशन ऑफ ॲडजेक्टिव्ह? सो डेफिनेशन ऑफ ॲडजेक्टिव्ह इज an adjective is a word that describes or modifies a noun. Adjectives provide more information about the noun's characteristics. For example, beautiful girl, wonderful day, good marks, nice house. ॲडजेक्टिव्ह का असतं? ते आपल्याला नामाबद्दल अधिक विशेष माहिती देतं. आणि ॲडजेक्टिव्स प्रोव्हाइड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन्स कॅरेक्टरिस्टिक. नामाच्या वैशिष्ट्यांबद्दल आपल्याला विशेष माहिती देतं. तर इथे ब्युटिफुल गर्ल आहे. गर्ल कशी आहे? ब्युटिफुल. वंडरफुल डे, दिवस कसा होता? वंडरफुल. गुड मार्क्स, मार्क्स कसे पडले? गुड. नाईस हाऊस, हाऊस कसं आहे? नाईस. इट इज ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट आहे वर्ब. नेक्स्ट काय आहे? वर्ब. So next is verb. What is verb? So verb is playing very important role in grammar section. So let's see verb. A verb is a word that expresses an action or state of being. Verbs can be in different tenses: past tense, present tense, future tense, and forms infinitive, gerund, participle. For example, to take, to play, to listen, to write, swimming, running, cooking. So verb काय आहे? क्रिया दाखवण्याचं काम करतं. वर्ब म्हणजे काय? की त्या सेंटेन्समध्ये काय होते? एखादी क्रिया होते, ॲक्शन होते. आणि वर्ब हे टेन्सेसमध्ये पण येतं. म्हणजे पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स आणि प्रेझेंट टेन्समध्ये. आणि वर्ब अजून कोणत्या फॉर्ममध्ये असतं? इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह काय म्हणतात? इन्फिनिटिव्ह कशाला म्हणतात? टू ॲडेड वर्ब मीन्स क्रियापदाचा जो मुख्य रूप असतं, बेस फॉर्म असतो. फॉर एक्झाम्पल टू बी, आपण टू बीची रूपं म्हणतो ना. तर टू, इथे मी बघा टू टेक लिहिलेलं आहे. टू ॲडेड वर्ब, टू टेक. नुसतं आपण बेस फॉर्मला सिंगल लिहत नाही, तर टू ॲडेड लिहितो टू बीच्या रूपामध्ये. ओके. देन जेरंड म्हणजे काय? जेरंड हा एक वर्बला आय एन जी, नाऊनला जेव्हा आय एन जी लागतं त्याला जेरंड म्हणतात. अँड देन पार्टिसिपल. कोणतं पार्टिसिपल? दोन्ही पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल पण आणि प्रेझेंट पार्टिसिपल. जे फॉर एक्झाम्पल हे आहे तुमचे प्रेझेंट पार्टिसिपल. स्विमिंग, रनिंग, कुकिंग याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल. आणि हेच जेव्हा इन्फिनिटिव्ह आणि जेरंडच्या सेंटेन्समध्ये येतात, तर जेरंड मीन्स
ING आणि इन्फिनिटिव्ह मीन्स टू ॲडेड वर्ब. फरक कळाला. नेक्स्ट इज ॲडवर्ब, दॅट मीन्स क्रियाविशेषण अव्यय. तर ॲडवर्बची डेफिनेशन आहे, अँड ॲडवर्ब इज अ वर्ड दॅट मॉडिफाईज अ वर्ब, adjective or another adverb. Adverbs often answer questions like how, when, where or to what extent. That is adverb. What is adverbs example? Quickly, fastly, swiftly. ही काय आहे? adverbची examples आहेत. Next is preposition. What is preposition? Preposition means शब्दयोगी अव्यय. So definition of preposition is, a preposition is a word that shows the relationship between a noun or pronoun and other words in a sentence. For example, common preposition is in, on, under, between, beside, underneath, अपॉन, अमॉंग. हे सगळे काय आहेत? प्रेपोजिशन्स आहेत. तर प्रेपोजिशन आपल्याला काय सांगतात? रिलेशनशिप नाऊन किंवा प्रोनाऊनची आणि अदर वर्डची रिलेशनशिप प्रेपोजिशन सांगतात. फॉर एक्झाम्पल, द कॅट इज सिटिंग ऑन द टेबल. मांजर कुठे बसलेले आहे? टेबलावरती. तर टेबलावरती जो शब्द आहे तो काय आहे? प्रेपोजिशन. नेक्स्ट इज कंजक्शन, उभयान्वी अव्यय. कंजक्शन मीन्स दोन वाक्यांना जोडण्याचा जो शब्द काम करतो त्याला कंजक्शन असे म्हणतात. सो लेट्स सी डेफिनेशन ऑफ कंजक्शन. अ कंजक्शन इज अ वर्ड दॅट कनेक्ट्स वर्ड्स, phrases or clauses in a sentence. Common conjunction include and, but, or, nor and if. याच्यामध्ये दॅट पण येईल आणि अँड पण येईल. हा अँड इथे कंजक्शन म्हणून दिलेला नाही, बट अँड पण कंजक्शन आहे, दॅट पण कंजक्शन आहे आणि WH वर्ड पण कंजक्शन होतात. कुठे होतात? डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये आणि व्हॉइसेसमध्ये पण कधी कधी. सो कंजक्शन काय करतो? दोन वाक्यांना जोडण्याचं काम, दोन शब्दांना जोडण्याचं काम, दोन फ्रेजेसना जोडण्याचं काम किंवा दोन क्लॉजेसला जोडण्याचं काम. क्लॉजेसमध्ये WH वर्ड्स कंजक्शन म्हणून येतात क्लॉजेसमध्ये. नेक्स्ट इज लास्ट इंटरजेक्शन, केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. An interjection is a word or phrase used to express strong emotion or sudden exclamation. Interjections are often followed by exclamation marks. That means जिथे उद्गारवाचक वाक्य येतं, एक्सक्लेमेशन, उद्गारवाचक वाक्य येतं, तिथे काय होतं? इंटरजेक्शन येतं. मीन्स जे वर्ड आहे इथे दोनच वर्ड दिलेला आहे मी, बट खूप सारे वर्ड्स आहेत. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल लाईफ. आउच. जेव्हा आपल्याला सुई रुतते, काटा रुततो किंवा काहीतरी होतं तर आपण करतो आउच. आपल्याला एक्साइटिंग वाटतं, काहीतरी ग्रेट आपल्याला गिफ्ट भेटलं तर आपण म्हणतो वाव, व्हॉट अ ब्युटिफुल पर्स, वाव, व्हॉट अ ब्युटिफुल परफ्यूम, हाऊ नाईस फ्रेग्रन्स ऑफ परफ्यूम. तर हे सगळे काय आहेत? इंटरजेक्शन्स. त्याच्यानंतर जेव्हा आपण एखादी गोष्ट जिंकतो तर आपण म्हणतो हुर्रे, आय वॉज ओन, किंवा हुर्रे, आय एम ओन. देन आपण एखाद्याला म्हणतो की तू खरंच हुशार आहे किंवा तू हे करून दाखवलं तर ब्राहो, यू कॅन डिड इट, असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला एखाद्याला सांत्वना द्यायची असेल, दुःख झालं असेल तर म्हणतो अलास, व्हॉट इज दॅट, अरे रे रे, काय झालं हे, बरोबर. तर या प्रकारे आपण काय करतो? इंटरजेक्शन वापरतो. तर ह्या सगळ्या पार्ट्स ऑफ स्पीच ज्या मी सांगितल्या त्या आपण एक्झाम्पल सहित बघणार आहोत. तर एक्झाम्पल पण बघूया. 8ही पार्ट्स ऑफ स्पीचपैकी आज आपण फक्त बघणार आहोत कोणत्या पार्ट्स ऑफ स्पीचचे एक्झाम्पल? फक्त नाऊनचे, कारण नाऊनचे
टाईप्स पण तेवढे आहे आणि त्या टाईप्सपैकी आपल्याला फक्त जे महत्त्वाचे टाईप्स आहे, ज्यावरती प्रश्न विचारले जातात, तेच टाईप्स, नाऊनचे टाईप्स बघायचे आहेत. सो आपण टाईप्स ऑफ नाऊन सुरू करूया. कॉमन नाऊन. कॉमन नाऊन refers to general, non-specific people, places, things or ideas. For example, dog, city, book, happiness. Common noun. Common noun सामान्य नाम. Common noun means सामान्य नाम. सामान्य नाम काय दर्शवतं? म्हणजे ज्या आता डॉग कुत्र्याला ठेवलेला आहे का? हा बॉबी डॉग आहे, हा चंपी डॉग आहे? नाही. इट इज अ डॉग, सिम्पल डॉग. दॅट इज कॉमन नाऊन. सिटी शहर, त्याला आपण पनवेल शहर, अलिबाग शहर, मुंबई शहर असं काहीही नाव ठेवलेलं नाही. ओनली सिटी. दॅट्स वाय इट इज कॉमन नाऊन. बुक. हॅपीनेस. आता हॅपीनेस अब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये येतं, बट हे हॅपीनेस हे कॉमन नाऊन आहे. याला कसलंही नाव ठेवलेलं नाही. सेकंड इज प्रॉपर नाऊन. प्रॉपर विशिष्ट ठेवलेलं नाव. The proper noun refers to specific, unique individuals, places or things, and is typically capitalized. For example, John, Paris, Coca-Cola, Sita, Gita, Ram, Sham, इंद्रावती, मायावती, हे सगळे काय आहे? स्पेसिफिक ठेवलेले नावं आहेत, तर त्याला म्हणतात प्रॉपर नाऊन. तर प्रॉपर नाउन्समध्ये एखाद्या वस्तूला, व्यक्तीला आणि ठिकाणाला ठेवलेलं नाव, हे आहे प्रॉपर नाउन. नेक्स्ट इज कॉन्क्रीट नाउन. व्हॉट इज कॉन्क्रीट नाउन? सो बेसिकली कॉन्क्रीट नाउन इज रिप्रेझेंट फिजिकली ऑब्जेक्ट्स दॅट कॅन बी परसिव्ड थ्रू द 5 सेन्सेस. जे आपले पंचेंद्रिय आहे ते फील करू शकतात, असं त्याला कॉन्क्रीट नाउन. फॉर एक्झाम्पल, ट्री डोळ्याने दिसते, ॲपल चव लागते खाल्ल्यावरती, कार जेव्हा चालवल्यावर फील होतो, म्युझिक कानाला म्युझिक ऐकू येतं, तर पंचेंद्रियाला फील होतं. असे जे वर्ड्स आहेत ते काय आहेत? कॉन्क्रीट नाउन. नेक्स्ट इज अब्स्ट्रॅक्ट नाउन. अब्स्ट्रॅक्ट नाउन नीट समजून घ्या, खूप मुलं गोंधळतात. अब्स्ट्रॅक्ट नाउन मीन्स भाववाचक नाम, भावना, फिलिंग्स दाखवतं, इमोशन्स दाखवतं. Represent ideas, emotions, qualities or concepts that cannot be perceived through the senses. म्हणजे हे पंचेंद्रियाद्वारे आपल्याला दिसत नाही. आता तुम्हाला लव, करेज, इंटेलिजन्स, डेमोक्रसी, आता लव, प्रेम हे जाणवतं, बट ते दिसतं का? त्याची चव घेता येते का? ते कानाला ऐकू येतं का? नाही. करेज, इंटेलिजन्स पण तसंच, डेमोक्रसी पण तसंच आहे. तर अब्स्ट्रॅक्ट नाउन मीन्स भाववाचक नाव, फक्त भावना जाणवतात बट दिसत नाहीत. नेक्स्ट इज काउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन मीन्स मोजता येणारे नाम. रेफर्स टू आयटम्स दॅट कॅन बी काउंटेड ॲज इंडिव्हिज्युअल युनिट्स. फॉर एक्झाम्पल, ॲपल्स, चेअर्स, डॉग्स पण काउंट करू शकतो, ॲपल पण काउंट करू शकतो, चेअर्स पण काउंट करू शकतो. बट अनकाउंटेबल नाउनमध्ये म्हणजे मोजता न येणारे नाम, जे मास नाउन त्याला म्हणतात, म्हणजे खूप मॉबमध्ये असतात, खूप क्वांटिटीमध्ये असतात. रेफर्स टू सबस्टन्सेस, कन्सेप्ट्स और थिंग्स दॅट कॅन नॉट बी इझिली काउंटेड ॲज डिस्क्रीट असतात हे. फॉर एक्झाम्पल, दॅट मीन्स रेफर्स टू सबस्टन्सेस, कन्सेप्ट्स और थिंग्स दॅट कॅन नॉट बी इझिली काउंटेड आर डिस्क्रीट युनिट्स. फॉर एक्झाम्पल, वॉटर, हॅपीनेस, इन्फॉर्मेशन. आता वॉटरचा एक ड्रॉप तुम्ही मोजू शकतात का? बिलकुल नाही. हॅपीनेस, तुम्हाला 10 किलो हॅपीनेस झाली असं कधी मोजता येतं का? नाही. तुम्हाला 5 किलो इन्फॉर्मेशन मिळाली असं मोजता येतं का? नाही. तर हे याला युनिट नाही. इन्फॉर्मेशनला युनिट नाही, हॅपीनेसला युनिट नाही, वॉटरच्या ड्रॉप्सला युनिट नाही. म्हणजे जे मोजता येत नाही ते काय? अनकाउंटेबल नाउन. नेक्स्ट इज कलेक्टिव्ह नाउन. Collective noun is refers to a group or collection of people, animals or things considered as a single entity. For example, team, family, flock, herd. Collective noun जे
मोजता येतात ते नाऊन. दॅट मीन्स कलेक्शन, इकट्ठा करू शकतो असं. फॉर एक्झाम्पल टीम मोजू शकतो, 100 टीम आहेत, 200 टीम आहेत. फॅमिली मोजू शकतो, शिंदेस फॅमिली, पाटील्स फॅमिली, अजून बोलू शकतो म्हात्रेस फॅमिली. फ्लोक, पक्ष्यांचा थव्वा. हर्ड, मोजू शकतो सगळे. नेक्स्ट इज कंपाऊंड नाऊन. कंपाऊंड नाऊन. सो कंपाऊंड नाऊन composed of 2 or more words that functions as a single noun. For example, toothpaste, basketball, mother-in-law. कंपाऊंड नाऊन शब्दातच अर्थ जमलेला आहे. 2 किंवा 2पेक्षा जास्त नाऊन जे आपण एकत्र करतो आणि बोलतो त्याला कंपाऊंड नाऊन असे म्हणतात. आता टूथ आणि पेस्ट 2 वेगवेगळे शब्द आहे, पण टूथपेस्ट आपण एकत्र बोलतो कारण ती दातांना लावायची पेस्ट असते. बास्केट आणि बॉल 2 वेगवेगळे शब्द आहे, बट एकत्र झालं तर बास्केटबॉल. मदर इन लॉ हे 3 वेगवेगळे शब्द आहे, बट मदर इन लॉ, फादर इन लॉ, सिस्टर इन लॉ, ब्रदर इन लॉ असं आपण एकत्र बोलतो. नेक्स्ट इज पजेसिव्ह नाऊन. पजेसिव्ह नाऊन. सो पजेसिव्ह नाऊन मीन्स shows ownership or possession. For example, Sarah's car, the company's profit. तर कुणाचं असं ओनरशिप, स्वतःची मालकी हक्क दाखवणारं नाव. ओके. जेरंड, मगाशी मी तुम्हाला जेरंड सांगितलं. जेरंड काय असतं तर बघा, जेरंड इज अ वर्ब फॉर्म एंडिंग इन ing दॅट फंक्शन्स ॲज अ नाऊन. फॉर एक्झाम्पल, स्विमिंग इज हर फेवरेट हॉबी. तर स्विमिंग इथे काय आहे, जेरंड. हे पण काय आहे, नाऊन आहे, ॲज अ जेरंड. पार्टिटिव्ह नाऊन, जे पार्टिशन दाखवतं ते पार्टिटिव्ह नाऊन. रेफर्स टू अ पार्ट और पोर्शन ऑफ समथिंग. फॉर एक्झाम्पल, सम ऑफ द केक अ पीस ऑफ ॲडव्हाइस. आणि लास्ट आहे कंपाऊंड प्रॉपर नाऊन. कंपाऊंड प्रॉपर noun. A proper noun that consists of multiple words. For example, New York City, United Nations, UAE म्हणजे देशांचा संघ जो असतो, ब्रिक्स पण येईल त्याच्यामध्ये, बरोबर. तर याला काय म्हणतात, कंपाऊंड नाउन्स. तर हे 12 प्रकारचे काय आहेत, टाइप्स ऑफ नाउन, नामाचे प्रकार आहे. यापैकी आपण फक्त 5च नाऊन बघणार आहोत, जे तुम्हाला परीक्षेला येतात आणि खूप महत्त्वाचे असतात. 5 नाऊन. त्या 5 नाऊनमध्ये सर्वात प्रथम प्रॉपर नाऊन. आता नाऊन्स लक्षात ठेवण्याचा शॉर्टकट वे आहे. एक वर्ड आहे, तो वर्ड लक्षात ठेवायचा आहे, दॅट इज पॅकम. पॅकम, हा पॅकम लक्षात ठेवायचा आहे. पॅकम मीन्स व्हॉट? P फॉर प्रॉपर नाउन, P फॉर प्रॉपर नाउन, A फॉर अब्स्ट्रॅक्ट नाउन, C फॉर कॉमन नाउन, C फॉर कलेक्टिव्ह नाउन, M फॉर मटेरियल नाउन. आणि 2, एक आहे काउंटेबल नाउन, एक अनकाउंटेबल नाउन. हे 5 आणि काउंटेबल अनकाउंटेबल 2, 7. याच्यामधून काही काउंटेबल नाउन्स आहेत आणि काही काय आहेत, अनकाउंटेबल नाउन्स आहेत. तर ते मी लास्टला सांगणार आहे कोणते काउंटेबल आहेत आणि कोणते अनकाउंटेबल आहे. शॉर्ट फॉर्म काय आहे, पॅकम. PACCM, पॅकम. सो फर्स्ट P आपण बघणार आहोत. हा P प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउनमध्ये त्याचेही टाईप्स पडतात. फर्स्ट आहे प्रॉपर नाउन, कोणत्या शब्दाने इंडिकेट होतो, पीपल म्हणजे व्यक्ती. आता इथे मेरी, अ पर्सन्स नेम. बराक ओबामा, अ स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल, अमेरिकेचे प्रेसिडेंट होऊन गेले. आइन्स्टाईन, रेफरिंग टू अ अल्बर्ट आइन्स्टाईन, सायंटिस्ट म्हणजे विशिष्ट पीपल, विशिष्ट व्यक्ती. सेकंड आहे प्लेसेस, ठिकाणं, विशिष्ट ठिकाणं किंवा नुसते ठिकाणं. न्यूयॉर्क सिटी, अ स्पेसिफिक सिटी. माउंट एव्हरेस्ट, अ स्पेसिफिक माउंटन. द लॉव्र, अ स्पेसिफिक म्युझियम. लॉव्रे, द लॉव्रे, स्पेसिफिक म्युझियम. नेक्स्ट, ऑर्गनायझेशन.
ऑर्गनायझेशनला म्हणजे संघटनेला ठेवलेली नावं. नासा, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. नासा एक विशिष्ट संघटनेला ठेवलेलं नाव, जसं आपलं इस्रो आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. नेक्स्ट इज गुगल, अ कंपनी नेम. गुगल काय, कंपनीचं नाव आहे. युनायटेड नेशन्स अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. नेक्स्ट इज टायटल्स, जे आपण शीर्षक देतो, टायटल देतो, ते टायटल. द ग्रेट गॅट्सबाय, अ नॉवेल टायटल. नामाचे प्रकार लक्षात ठेवण्यासाठी सोपी पद्धत म्हणजे एक शॉर्ट वर्ड आहे, दॅट इज पॅकम. PACCM. व्हॉट इज पॅकम? P फॉर प्रॉपर नाउन, A फॉर abstract noun, C फॉर कॉमन नाउन, C फॉर कलेक्टिव्ह नाउन, M फॉर मटेरियल नाउन. दॅट इज पॅकम. आणि 2 अजून नाम उरतात, एक काउंटेबल नाउन, एक अनकाउंटेबल नाउन. असे 7 नाउन महत्त्वाचे आहेत. बट काउंटेबल आणि काउंटेबल यामधूनच तुम्हाला किती काउंटेबल नाउन्स आहेत आणि किती अनकाउंटेबल नाउन्स आहेत ते शेवटी माहिती होईल. ओके, तर पॅकम लक्षात ठेवायचं आहे, पॅकम. आणि पॅकम लक्षात ठेवला की आपोआप तुम्हाला सगळे नाउन फॉर्म्स लक्षात राहतील. आता एका नाउन फॉर्मचे काय आहेत, वैशिष्ट्ये आहेत, बघूया. की प्रॉपर नाउन्स कोणकोणत्या थिंग्स, कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक दाखवतं. फर्स्ट आहे पीपल. सी दिस पीपल. मॅरी, अ पर्सन्स नेम. बराक ओबामा, अ स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल. कोण होते? अमेरिकेचे राष्ट्रपती, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. आइन्स्टाईन, अ सायंटिस्ट नेम रेफरिंग टू अल्बर्ट आइन्स्टाईन. सेकंड इज प्लेसेस ठिकाणं. न्यूयॉर्क सिटी, अ स्पेसिफिक सिटी. माउंट एव्हरेस्ट, अ स्पेसिफिक माउंटन. सर्वात उंच, जगातील सर्वात उंच काय आहे, शिखर आहे माउंट एव्हरेस्ट. द लॉरे, अ स्पेसिफिक म्युझियम. नेक्स्ट आहे संघटना, मीन्स ऑर्गनायझेशन्स. फॉर एक्झाम्पल नासा, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन एक संघटना आहे, एक ऑर्गनायझेशन आहे अमेरिकेची. तशीच आपली कोणती आहे, इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. गुगल, इट्स अ कंपनी. युनायटेड नेशन्स अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. नेक्स्ट इज टायटल, जे आपण शीर्षक देतो, टायटल देतो, ते देखील प्रॉपर नाउन्स आहे. द ग्रेट गॅट्सबाय, अ नॉवेल टायटल आहे. स्टार वॉर्स मूवी फ्रँचाइज आहे. मोनालिसा, द टायटल ऑफ अ फेमस पेंटिंग, जी फेमस पेंटिंग आहे, सर्वात पहिली, प्राचीन नाही म्हणतात, आधुनिक भारतातलीच आहे, बट ती लिओनार्डो द विंची याने बनवलेली पेंटिंग मोनालिसा, ती पण काय आहे, फेमस पेंटिंग, त्याचं टायटल आहे मोनालिसा. नेक्स्ट इज इव्हेंट्स. वर्ल्ड वॉर सेकंड, इट्स अ हिस्टॉरिकल इव्हेंट. सुपर बाउल, an annual sporting event. Woodstock, a famous music festival. Next is brands, जे फेमस ब्रँड. नेक्स्ट इज ब्रँड. तर वेगवेगळे जे कंपनीचे ब्रँड असतात, प्रोडक्टचे ब्रँड असतात, त्यांना ठेवलेली नावं. कोका कोला, अ ब्रँड ऑफ सोडा. ॲपल, अ टेक्नॉलॉजी कंपनी, जे ॲपलचे फोन, आयफोन, ॲपलचं मॅकबुक. नायकी, अ स्पोर्ट्स ॲपरल ब्रँड. तर स्पोर्टचे प्रोडक्ट असतात, शूज वगैरे, टी शर्ट, शूज वेगवेगळे, त्यासाठी ठेवलेले नावं. तर हे सगळे टाईप्स काय होते, हे सगळे टाईप्स होते प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन इंडिकेट होतं पीपल, प्लेसेस, ऑर्गनायझेशन, टायटल्स, इव्हेंट्स अँड ब्रँड्स. नेक्स्ट इज एक्झाम्पल्स ऑफ अब्स्ट्रॅक्ट नाउन. सेकंड नाउन अब्स्ट्रॅक्ट नाउन. आपण काय बघतो, पॅकम, पी झाला. आता ए, अब्स्ट्रॅक्ट नाउन. लव, an emotion or feeling. Freedom, an idea or concept. Friendship, a relationship. Happiness, a state of being. Courage, a quality or attribute. Justice, a principle or concept. Knowledge, a state of knowing. Beauty, a subjective quality. Honesty, a moral virtue. Wisdom,
अँड इंटेलेक्च्युअल ॲट्रिब्यूट. तर आधी जसं सांगितल्याप्रमाणे हे जे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असतात ते फील करता येतात, बट ते मोजता येत नाही, दिसत नाही, पंचेंद्रियांना ते दिसत नाही. तर हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनची उदाहरणं आहेत. नेक्स्ट आहे नेक्स्ट इज कॉमन नाउन, सामान्य नाम. सो डॉग रेफरिंग टू एनी डॉग इन जनरल. दॅट मीन्स कुत्र्याला असं ठेवलेलं स्पेसिफिक नाव नाही. चार्ली डॉग, डॉली डॉग, इट्स अ डॉग, रँडमली डॉग. सिटी रेफरिंग टू एनी सिटी. कार रेफरिंग टू एनी कार. बुक रेफरिंग टू एनी बुक. टीचर रेफरिंग टू एनी टीचर. फ्रूट referring to any fruit, and child referring to any child. House referring to any house. Restaurant referring to any restaurant, and computer referring to any computer. म्हणजे विशिष्ट ठेवलेलं नाव नाही, रँडमली जे आहे ते, त्याला विशिष्ट नाव ठेवलेलं नाही, त्याला कॉमन नाउन म्हणतात. नेक्स्ट इज कलेक्टिव्ह नाउन. सो कलेक्टिव्ह नाउन इज हर्ड, अ ग्रुप ऑफ कॅटल और सिमिलर ॲनिमल्स. म्हणजे म्हशींचा जो झुंड असतो तो, गायींचा झुंड, दॅट इज हर्ड. फ्लॉक अ ग्रुप ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा थव्वा. टीम ग्रुप ऑफ प्लेयर्स इन स्पोर्ट्स. चॉइड अ ग्रुप ऑफ सिंगर्स. स्वॉर्म अ ग्रुप ऑफ इन्सेक्ट्स. फ्लीट अ ग्रुप ऑफ शिप्स और व्हेकल्स. जहाजांचा ग्रुप आणि व्हेकलचा ग्रुप असतो त्याला फ्लीट म्हणतात. पॅक अ ग्रुप ऑफ वॉल्स और कार्ड्स. नेक्स्ट इज कमिटी, अ ग्रुप ऑफ इंडिविजुअल्स फॉर्म फॉर अ स्पेसिफिक पर्पज. ज्युरी अ ग्रुप ऑफ पीपल सिलेक्टेड टू हिअर अ ट्रायल. अँड फॅमिली अ ग्रुप ऑफ रिलेटेड इंडिव्हिज्युअल. हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? कलेक्टिव्ह नाउन. अँड लास्ट आहे material noun. It is examples of material noun. पदार्थवाचक नाम. Material noun is पदार्थवाचक नाम. So gold referring to the metal. Wood referring to the material from trees. Water referring to the liquid substance. Steel referring to the alloy. Cotton referring to the fabric. Plastic referring to the synthetic material, and glass referring to the transparent material. Paper referring to the thin material used for writing. Concrete referring to the building material, and leather referring to the material from animal hides. So all of these are the examples of Packum. आणि पॅकममध्ये कोणते नाउन फॉर्म? पॅकममधून कोणते नाउन फॉर्म्स हे काउंटेबल आहेत आणि अनकाउंटेबल आहेत. तर अनकाउंटेबलमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आणि मटेरियल नाउन येतं. अनकाउंटेबलमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, मटेरियल नाउन. कसं? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन मीन्स तुमच्या भावना, तुम्ही फिलिंग्स मोजू शकत नाही. तुमचा हॅपीनेस असेल, लव असेल, विजडम असेल, मोजू शकत नाही. आणि मटेरियलमध्ये तुमचं वॉटर असेल किंवा तुमचं जे सबस्टन्स असेल, पदार्थ असेल, फॉर एक्झाम्पल शुगर वगैरे, ते असं ड्रॉप पार्टिकल्स त्यांचे मोजू शकत नाही. मग हे अनकाउंटेबलमध्ये येतील. निवडलेले प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन काय येणार? काउंटेबल नाउन्स. काउंटेबल नाउन्स कोणते? काउंटेबल नाउनमध्ये येणार तुमचं प्रॉपर नाउन, देन कॉमन नाउन आणि कलेक्टिव्ह नाउन, PCC. आणि अनकाउंटेबलमध्ये कोण येणार? ॲब्स्ट्रॅक्ट आणि मटेरियल, AM. PCC काउंटेबल, AM अनकाउंटेबल. सो दिस इज ऑल information about parts of speech, first parts of speech, noun and their types with examples. So तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ बघतात बस सबस्क्राईब करत नाहीत, लाईक करत नाही, आणि काही कमेंट असेल, सुझाव असेल तर कमेंट जरूर करा. थँक्यू.